नमस्कार दोस्तों, चांद्रयान 3 ची यशस्वी लँडिंग असो. Today we shall be witnessing the final phase of the critical and most technologically challenging mission operations of Chandrayaan 3 will be making a safe and soft landing on the surface of the moon. This is a work of a generation of ISRO leadership and ISRO scientists. आदित्य एल1 ची सूर्याकडे झेप असो किंवा मानवाला अंतराळात पाठवणारी आगामी गगनयान मोहीम असो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो देशाच्या अभिमानाचे सर्वोच्च शिखर आहे. पण याच इस्रो मधून एक अत्यंत चिंताजनक आणि थक्क करणाऱ्या बातमीने संपूर्ण देशाला विचार करायला लावले आहे. मागील काही महिन्यात इस्रोच्या 100 पेक्षा जास्त उच्च पदस्थ आणि अनुभवी शास्त्रज्ञांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत आणि परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की केंद्र सरकारला थेट हस्तक्षेप करून राजीनाम्यांचे नियम कडक करावे लागले आहेत. नक्की काय घडतं इस्रोच्या आत? देशाच्या सर्वात महत्त्वाच्या मोहिमा संकटात आहेत का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय इजी न्यूज. सर्वात आधी समजून घेऊया की इस्रोच्या 100 पेक्षा जास्त उच्च पदस्थ आणि अनुभवी शास्त्रज्ञांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर सरकारने नक्की काय पाऊल उचलले आहे. केंद्रीय अंतराळ विभागाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या नव्या नियमांनुसार इथून पुढे इस्रोच्या कोणत्याही ग्रुप ए वैज्ञानिक किंवा तांत्रिक अधिकाराचा राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्ती सहज स्वीकारली जाणार नाही. 2020 मधील जुन्या नियमांनुसार इस्रोच्या वेगवेगळ्या सेंटर्सचे स्थानिक संचालक स्वतःच या राजीनाम्यांना मंजुरी देऊ शकत होते, पण आता हा अधिकार त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आहे. आता प्रत्येक राजीनाम्याचा अर्ज थेट नवी दिल्लीतील मुख्य कार्यालयाकडे पाठवावा लागेल. तिथून मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही शास्त्रज्ञाला इस्रो सोडता येणार नाही. विशेषतः जे शास्त्रज्ञ गगनयान, स्पेस डॉकिंग किंवा चांद्रयान सारख्या देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त मोहिमांवर काम करत आहे त्यांच्यावर तर कडक पाळत ठेवली जात आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे राजीनामे देणारे चेहरे आणि प्रभावित सेंटर्स मध्ये हा केवळ सामान्य कर्मचाऱ्यांचा राजीनामा नाहीये, तर यामध्ये इस्रोचे मुख्य आधारस्तंभ असलेल्या दिग्गजांचा समावेश आहे. यामध्येही सर्वात जास्त राजीनामे बंगळुरूच्या URSC आणि तिरुवनंतपुरमच्या VSSC म्हणजे विक्रम साराभाई स्पेस सेंटर या 2 प्रमुख केंद्रांमधून आलेले आहेत. आता यामधील काही मोठ्या नावांवर आपण नजर टाकूयात. यामध्ये आहे गगनयान मोहिमेसाठी भारताचे सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM-3 विकसित करणारे प्रोजेक्ट डायरेक्टर विक्टर जोसेफ यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. याशिवाय स्पेस डॉकिंग प्रयोग आणि चांद्रयान 3 मोहिमेशी जोडलेले अनेक महत्त्वाचे संचालक आणि शास्त्रज्ञ इस्रो मधून बाहेर पडले आहेत. मित्रांनो, ही तेच लोक आहेत ज्यांच्याकडे भारताच्या अंतराळ स्वप्नांची किल्ली होती आणि यामुळे साहजिकच गगनयान सारख्या मानवी अंतराळ मोहिमेच्या वेळेवर आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पण आता येथे एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की हे शास्त्रज्ञ इस्रो सारखी प्रतिष्ठित नोकरी का सोडत आहेत? आणि याचे सर्वात मोठे कारण आहे भारतातील प्रायव्हेट स्पेस सेक्टर. हो, 2020 मध्ये भारताने अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले. यानंतर स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉस्मॉस आणि पिक्सल सारख्या शेकडो स्टार्टअप्सची लाट आली आणि या खासगी कंपन्यांना उपग्रह आणि रॉकेट बनवण्यासाठी अशा अनुभवी लोकांची गरज आहे ज्यांनी प्रत्यक्ष मोहिमांवर काम केले आहे. आणि यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांपेक्षा उत्तम पर्याय कोणता असू शकतो? येथे जाण्यासाठी 2 गोष्टी ज्या आहेत त्या आकर्षित करतात. पहिलं म्हणजे आर्थिक पॅकेज. खाजगी कंपन्या शास्त्रज्ञांना सरकारी पगारापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पगार आणि सोबत कंपनीचे शेअर्स देत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम करण्याचे स्वातंत्र्य. सरकारी लालफितीचा कारभार आणि संथ प्रक्रियेपेक्षा खाजगी क्षेत्रात वेगाने निर्णय घेतले जातात, ज्यामुळे शास्त्रज्ञांना नवनवीन प्रयोगांना थेट वाव मिळतो अशी परिस्थिती आहे. आणि मित्रांनो, एकीकडे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण असताना सरकार आणि इस्रो प्रशासनाचा दृष्टिकोन याकडे पाहण्याचा थोडा वेगळा आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह आणि इस्रोचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की इस्रोमध्ये कोणत्याही मनुष्यबळ टंचाई किंवा क्रायसिस नाहीये. त्यांच्या मते टॅलेंट एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत जाणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. इस्रो दरवर्षी शेकडो तरुण आणि हुशार शास्त्रज्ञांची भरती करते, त्यामुळे कामात कोणताही खंड पडणार नाही. सरकारने स्पष्ट केलंय की नवीन मेमोरंडम काढण्याचा उद्देश शास्त्रज्ञांवर बंदी घालणे नाही, तर अचानक होणाऱ्या राजीनाम्यांमुळे देशाच्या महत्वाच्या राष्ट्रीय मोहिमांना कोणताही धक्का पोहोचू नये एवढाच आहे. एक प्रकारे हा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा एक भाग आहे, अशी सरकारची भूमिका आहे. मित्रांनो, परंतु या विषयाची गंभीरता या पलीकडील आहे, कारण या सरकारी अनास्थेमुळे भारताच्या अंतराळ भविष्यावरील संकट उभे राहिले आहे. UR राव सॅटेलाइट सेंटर आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर मधून 100 पेक्षा जास्त ग्रुप ए शास्त्रज्ञांचं एकाच वेळी बाहेर पडणं हे केवळ नोकरी बदलण्याचं सामान्य उदाहरण नाहीये. हा भारताच्या अंतराळ धोरणातील एक अत्यंत गंभीर स्ट्रक्चरल फॉल्ट असू शकतो. सरकारने 2020 मध्ये अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केलं, पण त्याच वेळी आपल्या सर्वात महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेतून म्हणजेच इस्रो मधून टॅलेंट टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत सुधारणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. हा मोदी सरकारच्या अनास्थेचा आणि दूरदृष्टीच्या अभावाचा एक मोठा पुरावा आहे, ज्याचा थेट फटका भारताच्या सार्वभौम आणि धोरणात्मक हितसंबंधांना बसत आहे. परंतु मित्रांनो, भारतीय शास्त्रज्ञांना खासगी क्षेत्राकडे आकर्षित होण्यापासून रोखण्यात सरकार अपयशी ठरलंय. याचे मुख्य कारण म्हणजे अवाजवी पगार रचना. इस्रोचे जे शास्त्रज्ञ आहेत ते केंद्रीय नागरी सेवेच्या कठोर वेतन श्रेणीनुसार काम करतात. 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारा पगार आणि स्काय रूट किंवा अग्निकुल यासारख्या व्हेंचर बॅक्ड स्टार्टअप्सनी दिलेले पॅकेजेस यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खासगी कंपन्या शास्त्रज्ञांना सरकारी पगाराच्या दुप्पट तिप्पट पगार आणि कंपनीचे शेअर्स देत आहेत. शास्त्रज्ञांच्या बौद्धिक क्षमतेचा योग्य आर्थिक मूल्यमापन करण्यात सरकार अपयशी ठरलंय. याकरिता सरकारकडे पैसे नाहीयेत असं कृपया सरकारने सांगू नये, कारण याच मोदी सरकारने काउपॅथीच्या नावाखाली रिसर्च करिता 98 कोटी रुपये दिलेत. एकीकडे जग क्वांटम कम्प्युटिंग AI चिप्स मध्ये त्यांचं इन्व्हेस्टमेंट करत असताना मोदी सरकार गायीमध्येच भविष्याचं विज्ञान शोधण्यात व्यस्त आहे. यानंतरचं मुख्य कारण म्हणजे लाल फितीचा कारभार आणि नोकरशाही. मित्रांनो, उच्च दर्जाच्या संशोधनासाठी गतिशीलता आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य लागतं, परंतु कदाचित इस्रोमध्ये अजूनही सरकारी खरेदी प्रक्रिया मंजुरीसाठी लागणारा वेळ आणि कडक पसंती क्रमांक यांमुळे शास्त्रज्ञांची कोंडी होत असावी. प्रशासकीय दबावामुळे अनेक शास्त्रज्ञ कदाचित स्वायत्ततेच्या शोधात बाहेर पडत आहेत. परंतु तरी मित्रांनो, गंमत बघा ना, अशा परिस्थितीत सरकार काय करतंय तर नकारात्मक आणि जाचक नियम लावतंय. राजीनामे रोखण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ स्पेसने काढलेला नवीन आदेश, ज्यामध्ये स्थानिक संचालकांचे अधिकार काढून ते दिल्लीकडे देण्यात आले, हा मूळ समस्येवरील उपाय नाहीये, तर ही फक्त आणि फक्त एक हुकुमशाही प्रवृत्ती आहे. शास्त्रज्ञांना जबरदस्तीने किंवा कायदेशीर कचाट्यात अडकवून काम करून घेतल्यास संस्थेतील नैतिक मनोधैर्य खचते. यामुळे भविष्यात IIT सारख्या नामांकित संस्थांमधील तरुण टॅलेंट इस्रोमध्ये येण्यास कचरतील. हे सगळ्यात आधी लक्षात घ्यायला हवं. दुसरीकडे आणखी एक महत्वाची गोष्ट सरकारनं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की खाजगी कंपन्या नफा कमवण्यासाठी आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्तरदायी राहण्यासाठी काम करतात. देशाचे सार्वभौम संरक्षण हे त्यांचं उद्दिष्ट नसतं. खाजगी कंपन्यांचं उद्दिष्ट हे फक्त नफा कमवणं असतं. आता कसं ते समजून घेऊयात. खाजगी कंपन्या या लहान रॉकेट किंवा व्यावसायिक उपग्रह बनवण्यावर भर देतील, कारण तिथे त्वरित पैसा आहे. परंतु मंगळ मोहीम, शुक्र मोहीम, हवामान बदलाचा अभ्यास किंवा खोल अंतराळातील संशोधन यासारख्या अब्जावधी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये खाजगी कंपन्या कधीही स्वतःचा पैसा लावणार नाहीत.
हे काम फक्त आणि फक्त इस्रोच करू शकतं. जर इस्रो कमजोर झाली तर भारताचे मूलभूत विज्ञान थांबेल. इतकंच नाही तर मित्रांनो, या सगळ्यांमुळे अनेक फ्लॅगशिप मोहिमांना सुद्धा धक्का बसतोय. गगनयान अंतराळ मोहीमसाठी अत्यंत महत्वाचे असलेले LVM-3 यासारखं रॉकेट विकसित करणाऱ्या प्रोजेक्ट डायरेक्टर विक्टर जोसेफ यांच्यासारख्या दिग्गजांनी राजीनामा दिल्याने मोहिमेच्या वेळेवर आणि गुणवत्तेवर थेट परिणाम होऊ शकतो. स्पेस डॉकिंग आणि चांद्रयान मोहिमांचे ज्ञान आणि अनुभव एका रात्री तयार होत नाही. एका वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या जाण्याने संपूर्ण प्रकल्पाला अनेक महिने किंवा वर्ष ते मागे पडू शकतं, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या केंद्र सरकारच्या उदासीनतेचं आणखी एक उदाहरण पाहूयात. तुम्हाला 23 ऑगस्ट 2023 हा दिवस नक्की आठवतच असेल. संपूर्ण देशासाठी तो अभिमानाचा क्षण होता. चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत इतिहास रचला आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला. या मोहिमेमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला, तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश ठरला. देशभर जल्लोष झाला, मिठाई वाटली गेली, वैज्ञानिकांचे सत्कार झाले आणि भारत आता महासत्ता बनत आहे अशा घोषणा दिल्या गेल्या. पण या ऐतिहासिक यशाच्या जल्लोषानंतर अवघ्या काही आठवड्यात एक असं वास्तव समोर आलं ज्याने या यशाच्या दुसऱ्या बाजूकडे पाहायला भाग पाडलं. ती म्हणजे सरकारी मालकीची हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे HEC या कंपनीतील कामगारांनी आरोप केला की त्यांना तब्बल 1.5 वर्षांपासून नियमित वेतन मिळालेलं नव्हतं. मित्रांनो, ही कुठली साधीसुधी कंपनी नाहीये, तर 1958 साली स्थापन झालेली HEC ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील एक अत्यंत महत्वाची अभियांत्रिकी कंपनी आहे, जिचं मुख्यालय झारखंड मधील रांची येथे आहे. आणि स्वातंत्र्यानंतर मित्रांनो, भारतात जड उद्योग उभारण्यात या कंपनीनं महत्वाची भूमिका बजावली असल्यामुळं तिला अनेकदा भारताच्या जड उद्योगांची जननी असंही म्हटलं जातं. आणि आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे HEC मधील कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की चांद्रयान 3 सह इस्रोच्या अनेक अंतराळ मोहिमांसाठी लागणारे काही महत्वाचे अभियांत्रिकी भाग आणि उपकरणं त्यांनीच तयार केले होते. म्हणजे ज्या हातांनी भारताच्या अंतराळ मोहिमेला बळ दिलं, ज्या कामगारांच्या मेहनतीवर देशाने चंद्रावर इतिहास घडवला, त्याच कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मात्र महिनोमहिने मिळत नव्हता. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की आपल्या हक्काच्या पगारासाठी या कामगारांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला होता. अनेकांना आर्थिक अडचणी, कर्ज, मुलांचं शिक्षण, घर खर्च आणि उपचारांसाठी सुद्धा पैसे नसल्याच्या व्यथा त्यांनी मांडल्या. मित्रांनो, एका बाजूला देश अंतराळात नवनवे विक्रम करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्या विक्रमामागे उभा असलेल्या कामगारांच्या घरात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत सरकार कुठल्या प्रकारचा संदेश वैज्ञानिकांना देत होतं हे आपल्याला लक्षात येत आहे. मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं. आपल्याला माहितीच आहे की अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धात इराणची अमेरिकेने GPS सेवा मर्यादित केली होती. तेव्हा इराणनं पर्याय म्हणून चीनच्या बायडू नेव्हिगेशन सिस्टमचा वापर सुरू केला होता. ही घटना एक महत्वाचा धडा शिकवते. आजच्या जगात युद्ध फक्त बंदूक आणि क्षेपणास्त्रांनी जिंकलं जात नाही. उपग्रह, नेव्हिगेशन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान ही सुद्धा तितकीच प्रभावी शस्त्रे आहेत. जर एखादा देश दुसऱ्या देशाच्या तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून असेल तर संकटाच्या काळात त्याची सुरक्षा आणि स्वायत्तता धोक्यात येऊ शकते. म्हणूनच प्रत्येक देशाकडे स्वतःची नॅव्हिगेशन प्रणाली, स्वतःचे उपग्रह आणि मजबूत वैज्ञानिक संशोधन असणं अत्यंत महत्वाचं आहे. भारताने सुद्धा याच विचारातून NAVIC ही स्वतःची उपग्रह आधारित नॅव्हिगेशन प्रणाली विकसित केली. इस्रोने ती केली होती. परंतु ही जी नॅव्हिगेशन प्रणाली आहे ती GPS प्रमाणे संपूर्ण जगासाठी कव्हरेज देत नाही, ती फक्त प्रादेशिक आहे. मात्र भारताला भविष्यात तिचा विस्तार करण्याचा विचार भारत करत आहे. त्या दृष्टीने रिसर्च सुरू आहे.
पण तो रिसर्च तेवढा ताकदीने सुरू राहील का जर अशा प्रकारे सरकार अनास्थेनं इस्रो सारख्या सन्माननीय शास्त्रज्ञांसोबत वागत असेल आणि ते तिथला राजीनामा देऊन प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा दुसरा संधी शोधत आहे, अशामुळं देशाच्या सुरक्षिततेची, विकासाची आणि सार्वभौमत्वाची समस्या उभी राहू शकते. मित्रांनो, या सर्व खासगी कंपन्यांच्या स्पर्धेमुळं राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की लष्करी दळणवळण, गुप्तहेर उपग्रह आणि देशाच्या सीमांची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील कामं आहेत. ही कामे नफ्यासाठी काम करणाऱ्या कंपन्यांना पूर्णपणे आउटसोर्स केली जाऊ शकत नाही. त्यासाठी इस्रो हीच भारताचं मुख्य कवच आहे. आपल्या भारताने आजपर्यंत जगाला कमी खर्चात यशस्वी अंतराळ मोहिमा करून दाखवल्या आहेत. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीनं भारताला एक समकक्ष भागीदार मानलाय. परंतु जर इस्रोची अवस्था अशी झाली की जिथे शास्त्रज्ञ येतात, 10-15 वर्ष अनुभव घेतात आणि खाजगी कंपन्यांकडे निघून जातात, तर इस्रो केवळ एक ट्रेनिंग अकॅडमी बनून राहील. यामुळे भारताचं जागतिक स्तरावरील धोरणात्मक वजन कमी होईल. मित्रांनो, हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि या विषयाकडे आपण अत्यंत गंभीरतेने बघितलं पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शास्त्रज्ञांना जाऊन मिठ्या मारतात. फक्त मिठी मारून होत नाही. शास्त्रज्ञांना काय हवंय, काय नकोय, त्यांना रिसर्च करिता निधी व्यवस्थित उपलब्ध होतोय का, त्यांच्या उदरनिर्वाहाकरिता त्यांना त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा आर्थिक मोबदला मिळतोय की नाही, हे इन्शुअर करण्याचं काम कोणाचं आहे. या व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगेन की पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारताच्या अंतराळ संशोधनाचं जे स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नातून उभा राहिलेल्या इस्रोचा प्रवास सायकल आणि बैलगाडीतून रॉकेटचे सुटे भाग वाहून नेण्यापासून सुरू झाला आणि आज तो मंगळ मोहिमेपर्यंत यशस्वीपणे पोहोचलाय. या यशामागं अनेक दशकांची अथक मेहनत, दूरदृष्टी आणि हजारो शास्त्रज्ञांचे समर्पण दडलेलं आहे. देशाच्या वैज्ञानिक, तांत्रिक, आर्थिक आणि सामरिक विकासात इस्रोची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळं इस्रोमधील अनुभवी शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर राजीनामे देऊन खासगी कंपन्यांकडे वळत असतील तर हा केवळ एका संस्थेचा नव्हे तर देशाच्या वैज्ञानिक क्षमतेचा आणि भविष्यातील संशोधनाचा गंभीर प्रश्न आहे. याकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रज्ञांना संस्थेमध्ये टिकून ठेवण्यासाठी आकर्षक वेतन रचना, संशोधनासाठी अधिक स्वातंत्र्य, आधुनिक सुविधा, करिअर प्रगतीच्या संधी, दीर्घकालीन प्रोत्साहनपर धोरणे यांचा समावेश असलेली ठोस योजना आणि प्रभावी कृती आराखडा तात्काळ जाहीर केला पाहिजे. कारण इस्रो सारख्या संस्थेची खरी ताकद तिच्या इमारतींमध्ये किंवा यंत्रणांमध्ये नसून त्या उभारणाऱ्या आणि देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये आहे. मित्रांनो, या सगळ्या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. इजी न्यूजला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जे हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन आठवणीने आणि काळजीपूर्वक क्लिक करा आणि हाईप करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.